हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनयाज किचनमध्ये। आज आहे 31 डिसेंबर। तुमच्याही घरी आज काही ना काही पार्टीचा बेत असेल, काही ना काही स्पेशल पदार्थ बनवत असतील। आज मी पण एक स्टार्टर बनवत आहे, ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे। आज मी गोबी मंचुरियन करणार आहे। जनरली हा पदार्थ आपण हॉटेलमध्ये गेल्यावर हमखास खातो, तो आज आपण घरी करूया। छान छान फ्लावर आता आलेले आहेत सीझनप्रमाणे, आता आपण गोबी मंचुरियन करूया। इथे मी जे फ्लावर घेतलेला आहे, साधारण एक मीडियम साईजचं फूल आहे, त्याचे मी 4 भाग करून घेतलेले आहे। जनरली आपण बाहेर खातो ते फार मोठे मोठे फ्लावर, मग ते खायलासुद्धा नीट जमत नाही। तर असे छान असे 4-4 भाग करून घेतले ना, तर आपण खाऊ पण शकतो व्यवस्थित। म्हणून एका फुलाचे मी 4 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण हे जे फ्लावर आहे, गरम पाणी घेतलेलं आहे मी, त्यामध्ये मीठ घालणार आहे। आणि एक 10 मिनटं आपण हे फ्लावर त्या मिठाच्या पाण्यात, गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत झाकून, जेणेकरून त्यामध्ये काही कीड आळी वगैरे जे काय असेल ते निघून जाईल। आपण आता फ्लावर ठेवलेला आहे 5-10 मिनटं गरम पाण्यामध्ये। आता आपण त्याचे पेस्ट बनवून घेऊया, जे बॅटर आपल्याला ज्यामध्ये फ्लावर फ्राय करायचा आहे। मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मैदा अजिबात घेणार नाही आहे मी। आणि 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेणार आहे, जेणेकरून आपले फ्लावर मंचुरियन जे आहेत ते छान कुरकुरीत होतील, क्रिस्पी होतील। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। काळी मिरी पावडर घालणार आहोत। कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची घालणार आहोत। आणि छान मिक्स करून आपण याचं बॅटर बनवून घेणार आहोत। फारही पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही, मीडियम असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला, साधारण भजीसारखं, जेणेकरून फ्लावरला आपलं ते पूर्ण कोट झालं पाहिजे। नाही तर मग फ्लावर नुसताच फ्राय होईल आणि त्याची चव येणार नाही। हे छान आता आपण बॅटर मिक्स करून घेऊया। एक 5 मिनटं आपण हे रेस्ट करून घेणार आहोत। एक 5 ते 8 मिनटं झालेली आहेत, आपलं बॅटर छान रेस्ट झालेलं आहे। आणि इथे फ्लावरसुद्धा मी पाण्यातनं ड्रेन करून घेतलेला आहे। आता आपण सगळा फ्लावर ह्याच्यात घालणार आहोत आणि छान कोट करून घेणार आहोत। एकीकडे मी तेल पण तापवायला ठेवलेलं आहे। काश्मीरी लाल मिरचीमुळे एक छान कलर येतो आपल्या गोबी मंचुरियनला। छान प्रत्येक फ्लावरला छान ते कोट झालं पाहिजे, घाई करायची नाही इथे। चार भाग केल्यामुळे फ्लावर आपल्याला छान खाता पण येईल आणि तो शिजेल सुद्धा चांगला। एक 5 मिनटं आपण कोट करून ठेवणार आहोत, तोपर्यंत आपलं तेल पण तापत आहे। तेल आपलं छान तापलेलं आहे। आता आपण एक एक फ्लावर त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। टाकताना तुम्ही चमच्याने टाकलं तर फार बरं होईल, जेणेकरून कसं हाताला परत ते लागणार नाही आणि पूर्ण कोट होईल। हे पहा, आपलं पीठ अजिबात बाजूला येत नाही आहे, छान कोट होऊनच फ्राय होतोय फ्लावर। छान कुरकुरीत आपण हे फ्राय करून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन कलरवर। अशा पद्धतीने आपण सर्व फ्राय करून घेतलेले आहेत।
आता आपण गोबी मंचुरियन करायला घेऊया. पॅन घेतलेला आहे मी. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तापलं. आता आपलं तेलामध्ये मिरची घेतलेली आहे मी. मिरची आणि आलं बारीक किसून. मंचुरियन करणार म्हटल्यानंतर मी सगळे सॉसेस घेतलेले आहेत. रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस, व्हिनेगर आणि चवीप्रमाणे मीठ. फार काय आता घालणार नाही आहोत आपण. थोडं आलं आणि मिरची छान परतले गेले की आपण सॉसेस घालणार आहोत. आता आपण रेड चिली सॉस घेतलेला आहे, साधारण 1 ते 2 चमचे. थोडं पाणी घालते मी, जेणेकरून आपले सॉसेस हे फार असे उडणार नाही. आता टोमॅटो केचप घालत आहे, साधारण 2 चमचे आहे हे. सोया सॉस आहे अर्धा चमचा. आणि अर्धा चमचा व्हिनेगर घेतलेला आहे मी. सॉसेस छान आपण परतून घेणार आहोत. गोबी मंचुरियन करताना आपल्याला सॉस जो आहे फार पातळ करायचा नाही आहे, नाहीतर मग आपलं गोबी मंचुरियन जे क्रिस्पी झालेलं आहे ते फार नरम पडतील. छान हलवून घेतलेला आहे. आता मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालते आहे. साधारण 2 ते 3 चमचे. मीठ घालते आहे चवीनुसार. छान हलवून घ्यायचं आहे. सॉसची कन्सिस्टन्सी अशीच ठेवणार आहोत आपण, तरच ते छान आपल्या गोबी मंचुरियनला कोट होईल आणि ते टेस्टी लागतील. तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल, ग्रेव्हीतले गोबी मंचुरियन, तर तुम्ही थोडंसं पातळ पण करू शकता, पण गोबी मंचुरियन ड्राय हे छान लागतं. आता आपण त्यामध्ये फ्राय केलेले गोबी टाकणार आहोत. छान कोट करून घेणार आहोत. थोडीशी वरून कोथिंबीर घालणार आहोत. अशा रीतीने आपलं गोबी मंचुरियन हे तयार आहे. ते आता आपण प्लेटिंग करूया. प्लेटमध्ये मी काढते आहे. मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल आपलं गोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. वरून थोडीशी परत कोथिंबीर घालणार आहे आणि भाजलेले तीळ घालणार आहे. त्याने अजून आपले मंचुरियनला टेस्ट छान येईल.
अशा रीतीने अगदी झटपट होणारे रेस्टॉरंटचा एक पदार्थ स्टार्टर आज मी बनवून दाखवला आहे 31 डिसेंबरच्या खास पार्टीसाठी. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आता नवीन वर्षी 2025 मध्ये.